अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील रोजंदारी मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील वनी रंभापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 6 वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। महिला मजुरांसह शेकडो मजूर या आंदोलनात सहभागी झाले होते। सामाजिक कार्यकर्ते रवी राठी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। याआधी मजुरांनी अन्न त्याग आंदोलन पुकारलं होतं आणि त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती। मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं होतं। मात्र मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावरही यावर कोणताही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यानं आज शेकडो शेतमजुरांनी हा रास्ता रोको आंदोलन पुकारलं होतं। विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर मजुरांना 12 माही काम देण्यात यावे, शासनाने बंद केलेली कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार मजुरांच्या सन 2014च्या शासकीय नियमानुसार वेतनामध्ये वाढ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। महामार्गाच्या दोन्ही बाजूने मजुरांनी रास्ता जाम केला होता। दरम्यान या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। सुमारे 2 तास सुरू असलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत सौम्य लाठीचार्ज करून मोडून काढलाय। पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलाय। यावेळी राज्य सरकारने दडपशाही करून हे आंदोलन मोडून काढले असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। हे सरकार काही ऐकायचे धोरणात नाही, ऐकायचे मूड मध्ये नाही आहे। तर आमची हेच मागणी आहे की आम्हाला मजुरी वाढवून द्यायची, प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय द्यायचा, त्यांना नोकरी द्यायची, हे आम्ही मागणी केली होती। पण या मागणीवर दुर्लक्ष करत आहे सरकार। मागे आम्ही अन्नत्याग उपोषण केला होता, मोठा आंदोलन केला होता, पण आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकार तोडगा निघाला नाही। आता नुकत्याच 5-6 दिवसात आचारसंहिता लागणार आहे। त्याच्या पहिले आम्हाला काहीतरी न्याय भेटला तर भेटेल, नाही तर हे सरकारवर आमचा काही विश्वास नाही की न्याय देऊन आपल्याला। महान्यूज 7 करिता गुलाम मोहसिन, अकोला।